नमस्कार, मी सुजाता भस्मे. आज आपण बघणार आहे कंटिजंट अप्रोच. आता कंटिजन्सी अप्रोच टू मॅनेजमेंट म्हणजेच काय, तर मॅनेजमेंटचे अनेक प्रकारचे अप्रोचेस सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये परिस्थितीनुसार आपण आपल्या अप्रोचमध्ये किंवा आपल्या असणाऱ्या मॅनेजमेंटमध्ये प्लॅनिंग असेल, कंट्रोलिंग असेल, त्याच्यामध्ये जो बदल केला जातो त्याला कंटिजन्सी अप्रोच असं म्हणतात. म्हणजे काही शास्त्रज्ञांचं किंवा काही मॅनेजमेंट तज्ज्ञांचं मत असं होतं, व्यवस्थापन तज्ज्ञांचं काही मत असं होतं की जशी परिस्थिती येईल त्या परिस्थितीनुसार मॅनेजमेंटनं निर्णय घेणं हे आवश्यक आहे. म्हणजे हार्ड अँड फास्ट ताठर रूल ज्या पद्धतीचे आहेत त्या पद्धतीचं रूल फॉलो करण्यापेक्षा जशी परिस्थिती निर्माण होईल त्या पद्धतीनं मॅनेजमेंटनं डिसिजन घेणं किंवा निर्णय घेणं हे महत्त्वाचं असतं आणि त्याच्यावरतीच आधारित हा कंटिजन्सी अप्रोच आपल्याला दिलेला आहे. The contingency approach to management is based on the idea that there is no single best way to manage. एखादी गोष्ट मॅनेज करण्यासाठी एकच बेस्ट वे असतो, ही जी काही संकल्पना आहे ही तथ्य कन्सिडर केली जात नाही. म्हणजे तुम्ही अनेक मार्गाने काय करू शकता, तर जशी परिस्थिती असेल त्याच्यावरती तुम्ही मार्ग काढू शकता. कंटिजन्सी रेफर्स टू द इमिजिएट कंटिजंट सर्कमस्टन्सेस. जशी परिस्थिती असेल त्याच्यावरती हा अप्रोच डिपेंड आहे. Effective organizations must tailor their planning, organizing, leading and controlling to their particular circumstances. ऑर्गनायझेशननी काय केलं पाहिजे, त्यांचं प्लॅनिंग असेल, ऑर्गनायझिंग करायचं असेल, लीडिंग करायचं असेल किंवा कंट्रोलिंग नियंत्रण ठेवायचं असेल, तर या सगळ्या गोष्टी काय केल्या पाहिजेत, परिस्थितीवरती डिपेंड ठेवल्या पाहिजेत. इन अदर वर्ड्स, मॅनेजर शुड आयडेंटिफाय the conditions of a task, the requirements of the management job and people involved as parts of a complete management situation. इथं कन्सिडर करताना काय केलं पाहिजे, तर पूर्णपणे काम कशा प्रकारचं आहे, मॅनेजमेंटचा जॉब कशा प्रकारचा आहे, त्याचबरोबर जे कोणी पीपल किंवा जी कोणी लोक त्या सिच्युएशनमध्ये इन्व्हॉल्व आहेत यांचा पूर्णपणे काय केला पाहिजे, स्टडी केला पाहिजे. द लीडर्स मस्ट देन वर्क टू इंटिग्रेट ऑल दीज फॅक्ट्स इन टू अ सोल्युशन दॅट इज मोस्ट ॲप्रोप्रिएट फॉर अ स्पेसिफिक सर्कमस्टन्सेस. आणि मग जो लीडर आहे की जो ह्याच्यावरती सोल्युशन काढणार, सर्कमस्टन्सेसवरती किंवा परिस्थितीवरती सोल्युशन काढणार, त्यांनी काय केलं पाहिजे, या सगळ्याचा पूर्णपणे विचार करून मग त्याच्या आधारावरती काय घेतला पाहिजे, निर्णय घेतला पाहिजे. त्या सिच्युएशनमध्ये आपण काय केलं पाहिजे या संदर्भातला. द कंटिजन्सी अप्रोच टू द मॅनेजमेंट अज्युम्स दॅट देर इज नो युनिव्हर्सल आन्सर टू मेनी क्वेश्चन्स बिकॉज ऑर्गनायझेशन्स, पीपल अँड सिच्युएशन्स व्हॅरी अँड चेंज ओव्हर टाईम. कंटिजन्सी अप्रोच काय मानतं किंवा काय गृहीत धरतं की कुठल्याही प्रकारचं कुठल्याही क्वेश्चनसाठी युनिव्हर्सल आन्सर असत नाही. जसं सायन्समध्ये H2+O केलं की पाणी तयार होतं, मग ते तुम्ही कुठंही तयार करा, कधीही तयार करा. पण इथं तसं नाही. मॅनेजमेंटमध्ये सिच्युएशन जरी सेम वाटत असली तर त्याच्यावरती असणारं सोल्युशन्स हे कसं असणार आहे, वेगवेगळं असणार आहे. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं तर कामगारांनी स्ट्राईक केला किंवा कामगारांनी संप केला, ठीक आहे. कारण एकच आहे, पहिल्या वेळेला संप का केला, तर कामगारांना दिवाळीचा बोनस मिळाला नाही म्हणून त्यांनी संप केला. दुसऱ्या वेळेला का संप केला, त्यांच्याकडून खूप प्रमाणामध्ये काम करून घेतलं जातं म्हणून संप केला. आता दोन्ही सिच्युएशनमध्ये तुम्हाला दिसताना एकच दिसते की संप केला आहे, मग दोन्हीमध्ये आपल्याला एकच सोल्युशन काढून चालेल का, नाही. म्हणजेच काय, तर या ठिकाणी जशी सिच्युएशन असेल त्यानुसार काय होतं, सिच्युएशन प्रत्येक वेळेला वेगवेगळी असते. जरी तुम्हाला दिसताना परिणाम जरी एक दिसत असला तरी पण सिच्युएशन त्याच्या पाठीमागचं असणारी कारणं ही वेगवेगळी असू शकतात आणि त्यामुळे त्याचा विचार करून काय केलं पाहिजे, तर सोल्युशन हे काढले गेलं पाहिजे. ऑफन देर इज नो वन राईट आन्सर वेन मॅनेजर्स आस्क. प्रत्येक वेळेला एकच आन्सर तुम्हाला, व्हॉट इज द राईट थिंग टू डू, शुड वी हॅव अ मेकॅनिस्टिक or any organic structure, a functional or divisional structure, wide or narrow span of management, tall or flat organizational structure, simple or complex control and coordination mechanisms. हे जे काही क्वेश्चनचे आन्सर जर आपण विचारायला गेलो तर तुम्हाला मिळेल की ह्या गोष्टी एकसारख्या नसतात. प्रत्येक ठिकाणी या गोष्टींमध्ये काय असतो, फरक असतो. त्याचबरोबर दिले बघा, शुड वी बी सेंट्रलाइज्ड और डिसेंट्रलाइज्ड, शुड वी यूज टास्क और पीपल ओरिएंटेड लिडरशिप स्टाईल. आपण कोणती लिडरशिप स्टाईल वापरावी, आपण डिसेंट्रलायझेशन वापरावं म्हणजे केंद्रीकरणाची पद्धत वापरावी का विकेंद्रीकरणाची पद्धत वापरावी. व्हॉट मोटिवेशनल अप्रोचेस अँड इन्सेंटिव्ह प्रोग्राम्स शुड वी यूज.
आपण कोणकोणत्या प्रकारचे मोटिवेशनल अप्रोचेस वापरूया, म्हणजे कार्यप्रेरणा द्यावी की जेणेकरून कामगार चांगल्या पद्धतीनं काम करू शकतील. Thus the answer depends on a complex variety of critical environmental and integration contingencies. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कधी मिळणार आहेत, तर तुमची सिच्युएशन कशा प्रकारची आहे, तुमची परिस्थिती कशा प्रकारची आहे, त्यानुसार तुम्हाला काय करावं लागेल, या त्या पद्धतीने निर्णय हे घ्यावे लागतील. आता कामगारांना मोटिवेशन देण्यासाठी एखादी कंपनी काय करेल, पगारामध्ये वाढ करेल, कारण त्यांची ती परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, त्यांना प्रॉफिट चांगला मिळतो ते तसे करतील. काही काय करतील तर कामगारांना चांगल्या प्रकारे वागणूक देतील, त्यांना घरातल्यासारखं अगदी वागवतील, किंवा त्यांची जी काही परिस्थिती निर्माण होते किंवा त्यांना जे काही प्रॉब्लेम निर्माण होतात त्यांच्यासाठी ते मदत करत असतील. त्या पद्धतीने सुद्धा ते सपोर्ट करू शकतात, मोटिवेशन करू शकतात की जेणेकरून कामगार एकनिष्ठ राहू शकतील. या दृष्टिकोनातून काय केलं तर सर्कमस्टन्सेस किंवा परिस्थिती कशा प्रकारचे त्यानुसार या गोष्टींवरती तुम्हाला काय मिळणार आहे, सोल्युशन मिळणार आहे. Similar to situation theory in that there is an assumption that no simple way is always right. कंटिजन्सी अप्रोच आणि सिच्युएशन थेअरीचा जो अप्रोच आहे ते दोन्ही सुद्धा कसे आहेत, सेम आहेत, की दोन्हीमध्ये असं ॲझ्युम केलं जातं की कुठल्याही प्रकारे एका मार्गानं कुठल्याही गोष्टीचं सोल्युशन तुम्हाला एक मार्गी मिळू शकत नाही. सिच्युएशन थेअरी हावेवर फोकसेस मोर ऑन द बिहेवियर्स दॅट द लीडर शुड यूज. सिच्युएशन थेअरी काय करते तर लीडरचं किंवा जो नेता आहे, मॅनेजर आहे, त्याचं बिहेवियर कसं आहे त्याच्यावरती जास्त भर देते. द कंटिजन्सी थेअरी टेक्स अ ब्रॉडर व्ह्यू that includes contingent factors about leader capability and also includes other variables. इथं काय केलं जातं, कंटिजन्सी अप्रोच ही सिच्युएशन थेअरीपेक्षा ब्रॉडर कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये जो लीडर आहे त्या लीडरची कपॅसिटी काय आहे आणि त्याचबरोबर सिच्युएशन कशी वेगवेगळ्या प्रकारची आहे हे सुद्धा कन्सिडर केलं जातं आणि त्यानुसार आहे त्या सिच्युएशनमध्ये सोल्युशन काढण्याचा प्रयत्न हा केला जातो. फॅक्टर्स दॅट इन्फ्लुएन्स द कंटिजन्सी थिअरी आर न्यूमरस. आता अनेक घटकांचा कंटिजन्सी थिअरीजवरती परिणाम होत असतो. दीज इन्क्लूड फॉलोइंग. आता काय काय येतं बघा त्याच्यामध्ये, दी साईज ऑफ द ऑर्गनायझेशन. आता प्रत्येक ऑर्गनायझेशनची असणारी साईज ही कशी असणार आहे, वेगवेगळी असणार आहे, त्यानुसार त्याचा परिणाम होत असतो. तुम्ही काय निर्णय घेणार. हाऊ द फर्म अडॅप्ट्स इट्स सेल्फ टू इट्स एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट आतमध्ये असेल ते एन्व्हायरमेंट कंपनीमधलं कशा प्रकारचे, याचं डिफरन्सेस अमंग रिसोर्सेस अँड ऑपरेशन्स ॲक्टिव्हिटीज. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रिसोर्सेस किंवा स्त्रोतांचा वापर केला जातो, त्याचबरोबर वेगळ्या प्रकारची उत्पादनाची प्रक्रिया असते, त्यामुळे सोल्युशन वेगळ्या प्रकारचं निघतं. ॲझम्पशन ऑफ मॅनेजर्स अबाउट एम्प्लॉईज. मॅनेजरच्या मनामध्ये एम्प्लॉईविषयी काय संकल्पना आहे. प्रत्येक मॅनेजर हा एम्प्लॉईविषयी सेम थिंकिंग करेल असं सांगता येत नाही, प्रत्येकाचं थिंकिंग हे वेगवेगळं असतं आणि त्यानुसार त्याचा परिणाम सुद्धा होत असतो. स्ट्रॅटेजीज. वेगवेगळ्या प्रकारचे व्यूहरचना कशा प्रकारच्या आहेत. टेक्नॉलॉजीज बिंग युज्ड. वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीज ज्या वापरल्या जातात त्या टेक्नॉलॉजी सुद्धा कशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी वापरली जाते. जर एखादी कंपनी मोठी असेल किंवा श्रीमंत असेल, प्रॉफिटेबल असेल तर ती जास्त टेक्नॉलॉजीचा वापर करेल. एखादी कंपनी ह्युमन बिंगचा जास्त प्रमाणामध्ये वापर करेल, त्याचा सुद्धा परिणाम ह्याच्यावरती कंटिजन्सी अप्रोचमध्ये होत असतो. आता हिस्टॉरिकल रिव्ह्यू आपल्याला त्याचं बघायचं आहे. क्लासिकल मॅनेजमेंट थिअरिस्ट सच ॲज हेनरी फॉल अँड फ्रेडरिक टेलर identified and emphasized management principles believed would make companies more successful. क्लासिकल मॅनेजमेंट थेअरी जे आहेत, म्हणजे हेनरी फॉलनं क्लासिकल मॅनेजमेंट थेअरी लिहिली किंवा लिहिली आहे, तर त्यांनी काय केले, मॅनेजमेंट प्रिन्सिपलवरती जास्त प्रमाणामध्ये तत्व जे आहेत, व्यवस्थापनाची जी तत्व आहेत त्यांच्यावरती जास्त प्रमाणामध्ये भर, की ज्या तत्वांचा वापर केल्यामुळे कंपनी सक्सेसफुल हे होऊ शकते. हेनरी फॉल मला माहिती आहे. त्याचबरोबर फ्रेडरिक टेलरनं सायंटिफिक मॅनेजमेंटची थिअरी लिहिलेली होती, त्याचे 8 पॉईंट्स आहेत हे पण तुम्हाला माहिती आहेत. मग त्यानुसार काय केलं तर त्यांनी कशावरती भर दिला आहे तर जी काय मॅनेजमेंटची प्रिन्सिपल्स आहेत त्याच्यावरती त्यांनी मोठ्या प्रमाणावरती भर दिला आहे. हायवर द क्लासिकलिस्ट केम अंडर फायर इन 1950s and 1960s फ्रॉम मॅनेजमेंट थिंकर्स who believed that their approaches was inflexible and not consider environmental contingencies. 1950 ते 60च्या दरम्यान जे नवीन थिंकर्स, मॅनेजमेंट थिंकर्स आले, त्यांनी असं सांगितलं की जे मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स फ्रेडरिक क्लासिकल अप्रोच जो आहे
तो क्लासिकल अप्रोच हा फ्लेक्झिबल नाही आहे, इनफ्लेक्झिबल आहे, म्हणजे लवचिक स्वरूपाचा नाही आहे. आणि कंटिजन्सी अप्रोचमध्ये काय केलं जातं, लवचिकता म्हणजे परिस्थितीचा विचार केला जातो. परिस्थिती जी 1950 साली होती ती 2020 साली असणार आहे का, नाही, परिस्थितीमध्ये बदल असणार आहे. त्यामुळे मॅनेजमेंटला घ्यावे लागणारे निर्णय, एखादा मॅनेजर जो 1950 साली होता त्यानं जो निर्णय घेतला त्या परिस्थितीमध्ये, तीच परिस्थिती आत्ता 2020 साली निर्माण झाली, तर मॅनेजरला तोच निर्णय घेऊन चालेल का, नाही. त्यांना जशी सिच्युएशन असेल, जसा परिस्थिती असेल त्यानुसार त्यांना निर्णय घेणं हे महत्त्वाचं आहे असं आपल्याला सांगता येईल. टेलर however emphasized the importance of choosing the general type of management best suited to a particular case. टेलरनी काय केलं, जी 14 प्रिन्सिपल्स दिली ती जास्तीत जास्त सगळ्या ठिकाणी सुटेबल होऊ शकतील या पद्धतीची दिलेली आपल्याला पाहायला मिळतात. फेअर ऑल्सो फाउंड दॅट देर इज नथिंग रिजिड ऑर ॲब्सोल्यूट इन मॅनेजमेंट अफेअर्स. फेअरनं पण हे शोधून काढलं की कुठल्या प्रकारे कुठली गोष्ट मॅनेजमेंटमध्ये ताठर स्वरूपात राहू शकत नाही, त्याच्यामध्ये सिच्युएशननुसार किंवा परिस्थितीनुसार बदल होऊ शकतात. सो व्हाईल द क्रिटिसिझम्स वेअर लार्जली इनव्हॅलिड, दे क्रिएटेड द कंटिजन्सी स्कूल ऑफ मॅनेजमेंट. त्यांनी कंटिजन्सी स्कूल ऑफ मॅनेजमेंट म्हणजे त्याला अप्रूव्ह केलं. इट इज रिलेव्हंट टू नोट दॅट सिमिलर आयडियाज वेअर एक्सप्रेस्ड. सेम आयडिया तीन दशकांपूर्वी आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. इन द 1920s मेरी पॉर्टर फोलेट रिलेटेड इंडिव्हिज्युअल एक्सपिरियन्स टू जनरल प्रिन्सिपल्स. आता हेनरी मेरी पॉर्टर फोलेट 1920 मध्ये काय केलं, तर इंडिव्हिज्युअल एक्सपिरियन्स म्हणजे स्वतः जो काही अनुभव घेतला त्यानुसार त्यांनी जनरल प्रिन्सिपल्स लिहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. हर कन्सेप्ट ऑफ लॉ ऑफ द सिच्युएशन refers to the necessity of acting in accordance with the specific requirement of a given situation. ठराविक सिच्युएशन निर्माण झाली तर आपण त्याच्यावरती ठराविक काय सोल्युशन काढावं हे त्यांनी सांगितलेलं आहे. शी नोटेड दॅट रिक्वायरमेंट्स वेअर कॉन्स्टंटली चेंजिंग अँड कंटिन्युअस एफर्ट्स वेअर नीडेड टू मेंटेन इफेक्टिव्ह वर्किंग रिलेशनशिप्स. त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावरती त्यांना असं जाणवलं की जे काही आपण सोल्युशन काढतोय, जे हार्ड अँड फास्ट ठेवतोय, ते परिस्थितीनुसार काय होत असतं, बदलत असतं. कंटिन्युअस आपल्याला काय करण्याची गरज आहे, जे आपण एखादं सोल्युशन काढून ठेवलेलं असेल ते तुम्हाला प्रत्येक वेळेला उपयोगी पडेल असं नाही आहे. परिस्थिती बदलत असते, त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे रिलेशनशिप, इफेक्टिव्ह रिलेशनशिप ठेवायची असेल तर तुम्हाला सिच्युएशन जशी असेल त्या पद्धतीनं तुम्हाला एफर्ट्स हे घ्यावे लागतील. नॉर्थलेस research in the 1960s and 1970s focused on situational factors that affected the appropriate structure of organizations and the appropriate leadership style for different situations. 1960 ते 1970 या दशकांमध्ये काय झालं तर त्यांनी असं सांगितलं, रिसर्च जे आहे त्या रिसर्चमध्ये असं सांगितलं गेलं की जी काही सिच्युएशन असेल त्या सिच्युएशननुसार ऑर्गनायझेशनमध्ये लिडरशिप असणं गरजेचं आहे. पर्स्पेक्टिव्ह पर्पजेस टू अप्लाय टू ऑल अस्पेक्ट्स ऑफ मॅनेजमेंट अँड नॉट or there has been little development of contingency approach outside organization theory and leadership theory. फक्त केवळ लीडरशिप थिअरीवरती भर देऊन किंवा चालणार नाही, किंवा जे काही मॅनेजमेंटची तत्त्व दिलेली आहेत ती तत्वांचंच फक्त फॉलो करून चालणार नाही, तर त्याचबरोबर परिस्थिती कशाची आहे, परिस्थितीचा सुद्धा काय करणं, परिस्थितीचा सुद्धा विचार करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. द फॉलोइंग सेक्शन्स प्रोव्हाइडेड ब्रीफ ओव्हरव्ह्यू ऑफ द कंटिजन्सी अप्रोच ॲज रिलेव्हंट टू ऑर्गनायझेशन थिअरी अँड लिडरशिप. तुम्हाला ब्रीफ रिव्ह्यू खालती दिलेला आहे. कंटिजन्सी पर्स्पेक्टिव्ह अँड ऑर्गनायझेशन थिअरी, त्याचा एक ब्रीफ रिव्ह्यू तुम्हाला दिलेला आहे. एन्व्हायरमेंटल चेंज, वर टेक्नॉलॉजी अँड द साइज ऑफ द कंपनी आर ऑल आयडेंटिफाईड ॲज एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स इम्पॅक्टिंग द इफेक्टिव्हनेस ऑफ डिफरंट ऑर्गनायझेशन फॉर्म्स. प्रत्येक ऑर्गनायझेशनवरती हे जे वरील घटक दिलेत, एन्व्हायरमेंटल चेंज म्हणजे पर्यावरणामध्ये होणारा बदल, अनसर्टन्टी अनिश्चितता, टेक्नॉलॉजी नवीन प्रकारची येणाऱ्या तांत्रिक गोष्टी किंवा कंपनीची असणारी साईज, या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा होत असतो. अकॉर्डिंग टू पर्स्पेक्टिव्ह स्टेबल एन्व्हायरमेंटल सजेस्ट मेकॅनिस्टिक स्ट्रक्चर सेंट्रलायझेशन, फॉर्मलायझेशन, स्टँडर्डायझेशन, and specialization to achieve effective and consistency. इथे सांगितलेलं आहे की तुम्हाला जे काही कंटिजन्सी अप्रोच आहे तर कोणत्या अप्रोचमध्ये बदल होत असतो, म्हणजे परिस्थितीमध्ये बदल
मेकॅनिकल स्ट्रक्चर जे आहे ते मेकॅनिकल स्ट्रक्चरमध्ये तुमचं फॉर्म्युलेशन स्टँडर्डायझेशन सेम आहे तसंच ठेवलं जातं. त्याचबरोबर स्पेशलायझेशन आहे तसंच ठेवलं त्याच्यामध्ये सातत्यानं राहता. Certainty and predictability permit the use of policies, rules and procedures to guide decision making for routine tasks and problems. मेकॅनिझममध्ये कसं असतं, एक साचा किंवा एक ढाचा म्हणतो आपण, तसा ठरलेला असतो आणि त्याच्यामध्येच आपण काम करत राहतो. इकडे इकडे अजिबात दुसरीकडची परिस्थितीचा आपण विचार करत नाही, जसं आहे तसं चालत राहायचं. पण जर तुम्ही त्या आहे त्या ढाच्यामध्ये जर चालत राहिलात तर तुमची कंपनी आहे त्या स्पर्धेला किंवा कॉम्पिटिशनला मात करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला सिच्युएशननुसार तुमच्यामध्ये सुद्धा बदल घडवून आणणं किंवा तुमच्या पॉलिसींमध्ये बदल घडवून आणणं हे गरजेचं असतं. हार्ड अँड फास्ट पॉलिसी तुम्हाला ठेवून चालत नाहीत. त्या पद्धतीने तुम्हाला डिसिजन मेकिंग पण करावं लागेल, तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह पण त्या पद्धतीनं करावं लागेल. ऑन दी अदर हँड, अनस्टेबल एन्व्हायरमेंट सजेस्ट ऑर्गॅनिक स्ट्रक्चर दॅट एम्फसाइज डिसेंट्रलायझेशन टू अचीव फ्लेक्झिबिलिटी. इथं त्याच्या विरुद्ध मेकॅनिझम सिस्टीम जी आहे त्याच्या विरुद्ध दुसरी सिस्टीम दिली आहे ती म्हणजे ऑर्गॅनिक स्ट्रक्चर, की ज्याच्यामध्ये तुम्हाला डिसेंट्रलायझेशन विकेंद्रीकरणाची पद्धतीचा अवलंब केला जातो आणि त्याजवळ फ्लेक्झिबिलिटी लवचिकता तुम्हाला त्यामुळे मिळू शकते आणि तुम्ही कुठली गोष्ट ॲडॅप्टेबल लगेच स्वीकारू शकता. अनसर्टेनिटी अँड अनप्रेडिक्टेबिलिटी रिक्वायर प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड्स फॉर नॉन रुटीन टास्क अँड प्रॉब्लेम्स. अनसर्टेनिटी अँड अनप्रेडिक्टेबिलिटी रिक्वायरमेंटसाठी काय कशाची गरज आहे, तर नॉन रुटीन जे टास्क आहेत किंवा रुटीन टास्क आहेत ते तुम्ही या पद्धतीनं सोडवू शकता. जे तुमचे सोल्युशन्स आहेत त्या आधी जे त्याच्यातून सोडवू शकता. पण जे नॉन रुटीन आहेत म्हणजे जे परिस्थितीपेक्षा जे प्रॉब्लेम बघितले त्यापेक्षा जे काही प्रॉब्लेम्स वेगळे असतील तर ते प्रॉब्लेम्स तुम्हाला लागतील तर सॉल्व्ह करता येतील. त्यासाठी कंटिजन्सी अप्रोचची तुम्हाला त्या ठिकाणी गरज भासेल. पॉल लॉरेन्स अँड जे लोर्स सजेस्ट दॅट ऑर्गनायझेशन्स हॅव डेव्हलप्ड separate departments to confront differencing environmental segments. पॉल लॉरेन्स आणि जे लॉर्स यांनी सजेस्ट काय केले की वेगळ्या प्रकारचे डिपार्टमेंट एक त्या ठिकाणी निर्माण केलं जावं की जे एन्व्हायरमेंटमध्ये जे जे प्रकारे बदल होतात ते त्याच्यातून त्याचा अभ्यास करण्यासाठी. ऑर्गनायझेशनल युनिट्स ऑपरेटिंग इन डिफरंट एन्व्हायरमेंट्स. ऑर्गनायझेशनचं युनिट आहे ते वेगळ्या ठिकाणी वेगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये काम करत असतं. डेव्हलप डिफरंट इंटरनल युनिट कॅरेक्टरिस्टिक्स. वेगवेगळ्या प्रकारचे इंटरनल युनिट्सचे वैशिष्ट्य सुद्धा ते शोधून काढत असतं. द रिसर्चर्स सेज दॅट ॲज मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन्स विथ डिफरंट टाइप्स ऑफ वर्क टेक्नॉलॉजीज सच ॲज युनिट ऑर स्मॉल बॅच, लार्ज बॅच or mass production or continuous process differed in number of management levels, span of management and the degree of worker specialization. इथं काय सांगितलेलं आहे की मॅन्युफॅक्चरिंग जे युनिट आहे त्या मॅन्युफॅक्चरिंगच्या युनिटमध्ये वेगळ्या प्रकारचं काम हे केलं जातं. जसं की युनिट तयार करणं, त्याचे बॅचेस तयार करणं किंवा मोठ्या बॅचेस तयार करणं किंवा खूप मोठं प्रोडक्शन करणं किंवा काम कंटिन्युअस प्रोसेसमध्ये असणं. तर त्यासाठी वेगळ्या प्रकारच्या मॅनेजमेंटच्या लेवलकडेही वेगळ्या प्रकारची कामंही दिलेली असतात. अँड द डिग्री ऑफ वर्कर स्पेशलायझेशन, त्यामुळे त्या त्या डिग्रीप्रमाणे किंवा त्या लेवलप्रमाणे त्या ठिकाणी कामगारांची नेमणूक करावी लागते. शी लिंक्ड differences in organizations to firm performance and suggested that organizational forms were of work technologies. त्या पद्धतीचं फॉर्म त्यांनी काय करायला पाहिजे, आपल्या ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरसाठी वापरणं गरजेचं आहे. म्हणजे परिस्थिती जशी असेल त्याप्रमाणे काय केलं पाहिजे तर तो स्ट्रक्चर वापरला पाहिजे. फॉर सम टाइम देअर ऑल्सो existed a business myth that blue collar workers should be able to do their jobs without thinking, thus taking away the need of contingency management when dealing with assembly line employees. इथं काय केलं की काही वेळेला ब्ल्यू कॉलर वर्कर्स म्हणजे जे ऑपरेटिंग युनिटवरती काम करतात, म्हणजे जे स्वतः प्रोडक्शनचं काम करतात, अशी लोकांची थिंकिंग पॉवर वेगळी असते त्यांची. जसं त्यांना काम दिलेलं असेल त्याच्यावरती त्यांची परिस्थिती कशी असेल त्याप्रमाणे मॅनेजमेंट करण्याची गरज आहे. However, theorists quickly recognized that there are many very participative initiatives in manufacturing plants throughout the world. वेगळ्या प्रकारचे काय दिले तर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आहेत जे जगभरामध्ये काम करतात
की ज्यामध्ये असे एम्प्लॉईज काम करत असतात. त्याने एक्झाम्पल दिलं आहे, इन जपान मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज हॅव हॅड ग्रेट सक्सेस एंगेजिंग वर्कर्स इन शॉप फ्लोअर decision making which has resulted in large positive productivity and quality results. जपानमध्ये असं केलेलं आहे की आतापर्यंत कसं होतं की केंद्रीकरण किंवा विकेंद्रीय पद्धतीनं निर्णय घेतले जायचे, किंवा इथं हेनरी फेवॉलने सांगितलेलं होतं की त्याच्या 14 प्रिन्सिपल्समध्ये डिसेंट्रलायझेशन आणि सेंट्रलायझेशन पद्धतीचा वापर केला जावा. पण त्यामध्ये एम्प्लॉईजला कुठल्या प्रकारे डिसिजन मेकिंगमध्ये कन्सिडर केलं जात नव्हतं. डिसिजन मेकिंग जे आहे ते पूर्णपणे मॅनेजमेंट करत होतं. इथं सांगितलं की डिसिजन मेकिंग करताना सुद्धा जपानमध्ये मॅन्युफॅक्चरिंग कंपनीजमध्ये जे वर्कर्स आहेत त्या वर्कर्सना सुद्धा डिसिजन मेकिंगमध्ये समाविष्ट करून घेतलं, आणि त्याचा फायदा असा झाला की प्रोडक्शन वाढलं आणि त्याची क्वालिटी रिझल्ट सुद्धा काय झाला, वाढला गेला. ऑर्गनायझेशनल साईज इज अनदर कंटिजन्सी व्हेरिएबल thought to impact the effectiveness of different organizational forms. Small organizations can behave informally while larger organizations tend to become more formalized. इथं ऑर्गनायझेशनच्या साईजचा सुद्धा परिणाम होता, आपण बघितलेलं होतं. ऑर्गनायझेशनच्या साईजनुसार लार्ज ऑर्गनायझेशन असेल त्या ठिकाणी फॉर्मॅलिटी जास्त असते, स्मॉल ऑर्गनायझेशन असेल त्या ठिकाणी फॉर्मॅलिटीज त्या मानानं कमी असते. द ओनर ऑफ अ स्मॉल ऑर्गनायझेशन मे डायरेक्टली कंट्रोल मोस्ट थिंग्स. जो काय ओनर असतो तो एकटा सगळ्या गोष्टींवरती कंट्रोल ठेवू शकतो. इन ॲडिशन टू द कंटिजन्सी आयडेंटिफाईड अबव, कस्टमर डायव्हर्सिटी अँड ग्लोबलायझेशन ऑफ बिझनेस मे रिक्वायर प्रोडक्ट ऑर सर्व्हिस डायव्हर्सिटी. त्याचबरोबर कंटिजन्सीमध्ये काय केलं, वेगवेगळ्या प्रकारचे असतात, त्यामुळे त्यांच्याबरोबर वापरलं जाणार किंवा केलं जाणारं मॅनेजमेंट हे त्या पद्धतीने एकसारख्या पद्धतीचं ठेवून चालत नाही. त्या पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये बदल करण्याची सुद्धा आवश्यकता भासते. एम्प्लॉय डायव्हर्सिटी अँड इवन द क्रिएशन ऑफ स्पेशल युनिट्स ऑर डिव्हिजन. त्यासाठी तुम्हाला स्पेशल युनिट्स किंवा डिव्हिजन करण्याची गरज आहे परिस्थितीनुसार. ऑर्गनायझेशन्स ऑपरेटिंग विदिन द युनायटेड स्टेट्स मे हॅव टू ॲडॉप्ट टू व्हेरिएबल्स इन लोकल, स्टेट अँड फेडरल लॉज अँड रेग्युलेशन्स. ऑर्गनायझेशन्स operating internally may have to adapt their organizational structure, managerial practices and products or services to different cultural values, expectations and preferences. इथं काय केलं, युनायटेड स्टेट्सचं एक एक्झाम्पल आपल्याला दिलेलं दिसतं की त्या ठिकाणी जे काही ऑर्गनायझेशनमध्ये स्ट्रक्चर वापरलं जातं किंवा मॅनेजरियल प्रॅक्टिसेस किंवा जे काही प्रोडक्टच्या सर्व्हिसेस दिल्या जातात त्या कन्सिडर करताना सुद्धा कस्टमरचे असणारे एक्सपेक्टेशन्स किंवा त्यांचे असणारे प्रेफरन्सेस हे सगळं कन्सिडर करून त्या पद्धतीनेच काय केलं जातं तर डिसिजन हे घेतलं जातं. द अवेलेबिलिटी ऑफ सपोर्ट इन्स्टिट्यूशन्स अँड द अवेलेबिलिटी अँड कॉस्ट ऑफ फायनान्शियल मे इन्फ्लुएन्स अँड ऑर्गनायझेशन डिसिजन्स टू प्रोड्यूस ऑर परचेस न्यू प्रोडक्ट्स. आपल्याला किती प्रमाणामध्ये नवीन प्रोडक्टसाठी लागणारे जे रॉ मटेरियल असेल किंवा फायनान्शियल कॉस्ट असेल ती किती प्रमाणामध्ये अवेलेबल होऊ शकते. प्रत्येक वेळेला एकसारख्या स्वरूपाची अवेलेबल असेल नाही, म्हणजे सर्कमस्टान्सेस किंवा परिस्थिती बदलत जाते. आपण जे आताचे पॉईंट बघतो त्या सगळ्या पॉईंटमध्ये तुमची परिस्थिती जर बदलत गेली तर तुम्ही जो निर्णय आधी घेतलेला असेल तोच निर्णय तुम्ही कंटिन्यू ठेवू शकत नाही. परिस्थितीनुसार तुमच्या निर्णयामध्ये तुम्हाला बदल करण्याची आवश्यकता आहे, हेच इथं वारंवार सांगितलेलं आहे. Economic conditions can affect an organization's hiring and layoff practices as well as wage, salary, incentive structure. इथे इकॉनॉमिक परिणाम होतो, आर्थिक परिस्थितीचा परिणाम होतो. जी गोष्ट पुरातन काळामध्ये किंवा साधारणपणे 2000 जे दशक होतं त्याच्यामध्ये जी किंमत होती ती किंमत तुमची आत्ता या 21व्या शतकामध्ये राहायला सांगता येत नाही. त्या किमतीमध्ये वाढ झालेलीच आपल्याला पाहायला मिळते. मग सॅलरी असेल, वेजेस असेल, याच्यामध्ये सुद्धा स्ट्रक्चरमध्ये बदल हे सिच्युएशननुसार करणं गरजेचं आहे. मॉडर्न इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बोथ परमिट्स अँड रिक्वायर्स चेंजेस इन कम्युनिकेशन अँड इंटरॅक्शन पॅटर्न्स विदिन अँड बिटवीन ऑर्गनायझेशन्स. इथं आपल्याला सांगता येईल की टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती बदल झालेत आणि त्याचं सुद्धा कम्युनिकेशन आणि इंटरॅक्शनमध्ये सुद्धा त्याच्यावरती परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मॅनेजमेंटला हे सुद्धा आपल्या सिच्युएशनमध्ये कन्सिडर करावं लागतं. For example, advanced information and communication technologies have changed the way business operate and conduct commerce. आता सध्या जी नवीन टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे त्याच्यानुसार कम्युनिकेशन करणं खूप सोपं झालं आणि त्यामुळं
त्या चेंजेसचा सुद्धा वापर बिझनेसमध्ये करावा लागतो, मॅनेजमेंटला करावा लागतो. द मोर सिक्युअर इंटरनेट अँड न्यू ट्रान्समिशन स्टँडर्ड्स मेक इट इझियर अँड चीपर फॉर बिझनेस टू कंडक्ट इंटर ऑर्गनायझेशनल कॉमर्स. जे काही नवीन नवीन प्रकारचे टेक्नॉलॉजी आलेले आहे त्याच्या आधारावरती चांगल्या प्रकारे कम्युनिकेशन करण्यासाठी इंटरनेटद्वारे तुम्ही कम्युनिकेशन करू शकता. त्याच्यामध्ये इझियर किंवा चीपर, अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी किमतीमध्ये तुम्हाला काय करता येतं, हे अगदी कमी किमतीमध्ये तुम्हाला एकमेकांशी कम्युनिकेशन करता येतं. मॅनेजर्स हॅव इम्प्लिमेंटेड न्यू टेक्नॉलॉजी सच ॲज इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज अँड वेब बेस्ड ई कॉमर्स टू एनहान्स कम्युनिकेशन एक्सचेंजेस थ्रू आउट द कंपनी. मॅनेजर्स काय करू शकतात, तर नवीन नवीन प्रकारची टेक्नॉलॉजी जे काय तिचा वापर करू शकतात. इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंजची टेक्नॉलॉजी आहे किंवा वेब बेस्ड ई कॉमर्स आहे की ज्या आधारे तुम्ही ऑनलाईन वस्तूंची खरेदी विक्री करू शकता. या प्रकारची टेक्नॉलॉजीचा सुद्धा काय केला जातो, वापर हा केला जातो. थँक्यू.